नमस्कार, मी भगवान वानखेडे। आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह। माळशिरस तालुक्यामध्ये अतिशय निर्घृणपणे हत्या झालेल्या त्या तरुणाच्या हत्येचं गूढ आता पोलिसांनी उकललंय। एका विवाहित महिलेशी असलेल्या अनैतिक संबंधामुळे या तरुणाचा अतिशय वाईट पद्धतीने शेवट झालाय। माझी गावामध्ये बदनामी होते, माझा नवरा आणि माझा मुलगा यामुळे चिडून आहे, त्यामुळे आपल्यातील अनैतिक संबंध आता आपण थांबवूया अशी विनंती संबंधित महिलेनं त्या तरुणाला वारंवार केली। परंतु तरुणानं मात्र तिचं कोणतंही न ऐकता तिला जबरदस्तीनं धमकावत तिच्याशी संबंध प्रस्थापित ठेवले। याचाच राग मनात धरून या विवाहित महिलेनं तिच्या पतीला आणि मुलाला सोबत घेऊन संबंधित तरुणाला अद्दल शिकवण्याचा कट रचला। त्याला मारायचं नव्हतं, परंतु या अनैतिक संबंधाचा शेवट अतिशय वाईट पद्धतीनं आणि भयंकर पद्धतीनं घडलाय। ही बातमी पाहण्यापूर्वी पंढरपूर लाईव्हच्या सर्व दर्शकांना एक नम्र विनंती आहे। आम्ही आमच्या पंढरपूर लाईव्हच्या बातम्या या फक्त आमच्या पंढरपूर लाईव्हच्या यूट्यूब चॅनलवरच प्रसिद्ध करत असतो। इतर कोणत्याही सोशल मीडियावर तुम्हाला आमच्या बातम्या पाहता येणार नाहीत। त्यामुळे जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच आमचं पंढरपूर लाईव्हचं यूट्यूब चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद। सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस तालुक्यातील एका तरुणाच्या निर्घृण हत्येची घटना समोर आल्यानंतर बीड पॅटर्न सोलापूर जिल्ह्यात अशा मथळाखाली बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या। परंतु या घटनेचे खरे आणि धक्कादायक कारण आता समोर आले आहे। पिलीव येथील आकाश खुर्द पाटील वय वर्ष 28 तरुणाचे चांदापूर तालुका माळशिरस येथील त्या महिलेशी सन 2023 पासून प्रेमसंबंध होते। याच प्रेमसंबंधाची कुणकुण 17 वर्षाचा मुलगा आणि नोकरीसाठी परगावी राहत असलेल्या नवऱ्याला लागली होती। आकाश आणि ती संबंधित महिला यांच्या मोबाईल चॅटिंगवरून नवऱ्यासह मुलासही दोघांच्या प्रेमसंबंधाबद्दल पक्की खात्री पटली होती। आकाश सोबतचे प्रेमसंबंध त्या महिलेसही आता नको होते, मात्र तो प्रेमसंबंध तोडायला तयार नव्हता। माझ्या सोबतचे प्रेमसंबंध तोडल्यास तुझ्या सोबतचे नग्नावस्थेतील व्हिडिओ व्हायरल करून तुझी बदनामी करेल अशी त्याने तिला धमकी देऊन शारीरिक संबंध ठेवत होता। त्याच्या धमक्यांना आणि बळजबरीच्या शारीरिक संबंध ठेवण्याला ती वैतागली होती। त्या महिलेस आकाशच्या गुंत्यातून कायमचे निघायचे होते। शिवाय आपल्या आईला आकाश धमकावतोय आणि तो तिच्याशी लगट करतोय हे मुलास पटत नव्हते। तसेच आपल्या आयुष्याच्या जोडीदारणीसोबत कोणी असणे, नातेवाईकात आणि गावात तसेच समाजामध्ये त्यातून इज्जत जाणे हे नवऱ्यासाठी तळपायाच्या मस्तकाला जाण्यासारखे होते। त्यामुळे मुलगा आणि नवरा हे दोघेही आकाशवर टपूनच होते। याच टप्प्यावर तिघे एकत्र आले आणि आकाशला आयुष्याची अद्दल घडविण्याचा डाव आखल्याची माहिती आकाश खुर्द पाटील खून प्रकरणाच्या पोलीस तपासामधून पुढे आली आहे। आकाश खुर्द पाटील याला जीवे मारण्याचा त्या तिघांचा प्लॅन नव्हता। बेदम मारहाण केल्यास जीवाच्या भीतीने तो प्रेमसंबंध कायमचे थांबवेल असा त्यांचा कायस होता। त्यातून त्यांनी आकाशला शेतात बोलावून लोखंडी पाईपाने मारहाण केली, हे प्राथमिक तपासातून सिद्ध झाले आहे। चांदापूर शिवारात देवदास चोरमले यांच्यासह मायलेकराने शेतात मारहाण करून आकाश याला पिलीवच्या फॉरेस्टमध्ये आणून टाकले होते। त्याला कुणीतरी पाहतील आणि घरी घेऊन जातील असा या तिघांनी विचार करून त्याला मारहाण करत तिथे फेकून दिले होते। शिवाय मारहाणी दरम्यान तो मृत्युमुखी पडू नये म्हणून त्याला पिण्यासाठी पाणी देखील दिले होते, अशी माहिती पोलीस तपासातून निष्पन्न झाली आहे। मृत आकाश खुर्द पाटील याच्या शवविच्छेदनाचा अहवाल सोमवार नंतर येणार आहे। मात्र प्राथमिक माहितीनुसार त्याला लोखंडी पाईपाने जबर मारहाण करण्यात आली। अंगात रक्त साकळले गेले, अंग काळे निळे पडले, लोखंडी सळईने चटके देण्याचा प्रकार घडलेला नाही असे दिसते, अशी माहिती या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे। गुप्त अंग कापण्याबाबत पीएस रिपोर्टमधून माहिती समोर येईल असेही सांगण्यात आले। या प्रकरणाच्या दाखल फिर्यादीमध्ये मात्र गंभीर मारहाणीसह कशाने तरी पोळवून असा उल्लेख आहे।